नमस्कार. आज आपण एका इंटरेस्टिंग कायदेशीर विषयाबद्दल बोलणार आहोत, करार करण्याची क्षमता. म्हणजे नक्की कोणतं वचन कायद्याने पाळावंच लागतं आणि कोणतं नाही. चला तर मग बघूया. आपण रोजच्या आयुष्यात कितीतरी वचनं देतो आणि घेतो, नाही का? पण कधी विचार केलाय की दिलेलं प्रत्येक वचन कायद्याने बंधनकारक असतं का? अनेकांना वाटेल की हो, पण उत्तर आहे नाही. आणि हेच तर इंटरेस्टिंग आहे. तर मग एखादं वचन कायदेशीर करार कधी बनतं? त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे वचन देणाऱ्या व्यक्तीकडे करार करण्याची क्षमता असायला हवी. हाच म्हणू शकतो की कोणत्याही कायदेशीर कराराचा पाया आहे. आता ही क्षमता म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी आपण एका खूप प्रसिद्ध केसकडे वळूया. याला आपण अज्ञान व्यक्तीच्या गहाणखताचा खटला असं म्हणू शकतो. यातून सगळं क्लिअर होईल. तर गोष्ट आहे मोहरी बीबी विरुद्ध धर्मोदास घोष या प्रसिद्ध खटल्याची. यात होतं काय की धर्मोदास घोष नावाचा एक तरुण, जो कायद्याच्या भाषेत अज्ञान होता, म्हणजे 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा, त्याने आपलं घर चक्क 20,000 रुपयांसाठी गहाण ठेवलं. आता कोर्टासमोर एक मोठा पेच उभा राहिला. एका अल्पवयीन मुलाने केलेला हा करार हा कायद्याच्या चौकटीत बसतो का? तो लागू करायचा की नाही? आणि हा निर्णय खूप महत्त्वाचा होता, कारण यावरच भविष्यातले अनेक नियम ठरणार होते. शेवटी प्रिव्ही काउन्सिलने आपला निर्णय दिला आणि तो एकदम स्पष्ट होता. त्यांनी सांगितलं की अज्ञान व्यक्तीसोबत केलेला कोणताही करार हा पूर्णपणे शून्य आणि निष्प्रभ असतो. म्हणजे काय? तो करार झालाच नाही असं समजायचं. या एका वाक्याने कायद्याला एक ठाम दिशा मिळाली. कायद्याच्या भाषेत यासाठी एक खास शब्द आहे, व्हॉइड ॲब इनिशियो. हा एक लॅटिन शब्द आहे आणि याचा सरळ सरळ अर्थ होतो सुरुवातीपासूनच अवैध. म्हणजे तो करार जन्मालाच आला नाही असा कायदा मानतो. बरं, हे तर कळलं की करार शून्य होता. पण मग धर्मोदासने जे पैसे घेतले होते त्याचं काय? ते त्याला परत करावे लागले की नाही? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न होता, नाही का? आणि इथेच एक दुसरा महत्त्वाचा नियम येतो, नो रेस्टिट्यूशन. सोप्या भाषेत सांगायचं तर परतफेडीचा अभाव. याचा अर्थ असा की शून्य कराराखाली एखाद्या अज्ञान व्यक्तीला मिळालेले पैसे किंवा प्रॉपर्टी परत करण्यासाठी त्याच्यावर जबरदस्ती करता येत नाही. याशिवाय अज्ञान व्यक्तींच्या करारांबद्दल आणखी काही इंटरेस्टिंग नियम आहेत. पटकन बघूया. पहिला म्हणजे अनुसमर्थनाचा अभाव. म्हणजे काय की समजा एखादा मुलगा 18 वर्षांचा झाला तर तो आधी केलेला करार मान्य करू शकत नाही, कारण तो करार मुळात अस्तित्वातच नव्हता. दुसरा नियम आहे विबंधनाचा अभाव. म्हणजे जरी त्या मुलाने वय खोटं सांगितलं असेल तरी तो कोर्टात जाऊन मी अज्ञान होतो असं सांगू शकतो. आणि तिसरा, तो लाभार्थी असू शकतो. म्हणजे त्याला कराराचा फायदा घेता येतो, पण त्याच्यावर कोणतीही जबाबदारी टाकता येत नाही. कायदा त्यांना प्रोटेक्ट करतो. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण वयाबद्दल बोललो, पण कराराची क्षमता फक्त वयावर अवलंबून नसते. आता आपण वयाच्या पलीकडे जाऊन एका दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया, आणि ती म्हणजे स्वस्थ मन. आता कायद्याच्या दृष्टीनं स्वस्थ मन म्हणजे नेमकं काय? तर याचा अर्थ सोपा आहे. करार करताना त्याच्या अटी समजून घेण्याची क्षमता आणि त्या कराराचा आपल्यावर काय परिणाम होईल याचा विचार करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणं. हे काही उदाहरणांवरून जास्त चांगलं लक्षात येईल. समजा वेड्यांच्या इस्पितळातला एखादा रुग्ण आहे, पण तो काही वेळासाठी पूर्ण शुद्धीवर असतो, तर त्या काळात तो करार करू शकतो. याउलट एक सामान्य निरोगी व्यक्ती आहे, पण ती तापाने इतकी फणफणली आहे की तिला काहीच कळत नाहीये, तर ती त्या क्षणी करार करू शकत नाही. किंवा मग कुणी इतकी नशा केली असेल की त्याला अटीच कळत नसतील, तर तोही करार करू शकत नाही. म्हणजे काय? तर क्षमता ही त्या विशिष्ट वेळेच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असते. बरं, वय झालं, मानसिक स्थिती झाली, पण या व्यतिरिक्त सुद्धा काही लोक आहेत ज्यांना कायद्याने करार करण्यापासून अपात्र ठरवलं आहे. पाहूया ही यादी. या यादीत कोण येतं? तर युद्धाच्या काळातले परकीय शत्रू, परदेशी सार्वभौम आणि राजदूत, जे कैदी शिक्षा भोगत आहेत ते, दिवाळखोर म्हणून जाहीर झालेले लोक, आणि काही वेळेस कंपन्यासुद्धा, जर त्या त्यांच्या कायदेशीर अधिकारांच्या बाहेर जाऊन काही करत असतील तर. या सगळ्यांना कायद्याने करार करण्यास मनाई आहे. आता प्रश्न पडतो की असा कायदा बनवलाच का आहे? यामागचा उद्देश काय? तर यामागे संरक्षण आणि निष्पक्षता या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. चला हेच समजून घेऊया. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, करारक्षमतेचा कायदा हा कोणाला शिक्षा देण्यासाठी नाहीये, अजिबात नाही. तो आहे संरक्षण देण्यासाठी. या सगळ्या नियमांमागचा मूळ उद्देश हाच आहे की जे लोक कदाचित स्वतःच्या हिताचा विचार करू शकत नाहीत, त्यांचं कुणी शोषण करू नये, त्यांना फसवू नये. हाच या कायद्याचा आत्मा आहे.
थोडक्यात काय तर कायदा दुर्बळांना एक ढाल देतो, पण मग एक विचार मनात येतो. कधीकधी याच संरक्षणाचा वापर ढालीऐवजी तलवार म्हणून तर केला जात नसेल ना? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.